ओम शांती. आज 28/2/2026 चे महावाक्य आहे. आज बाबा साकार मुरलीमध्ये सांगतायत, गोड मुलांनो, तुम्ही ईश्वरीय संप्रदाय आहात. तुम्हाला ज्ञानसूर्य बाबा भेटले. आता तुम्ही जागृत आहात, तर दुसऱ्यांनाही जागवा, जागृत करा. प्रश्न: अनेकविध वादांचे कारण काय आहे व त्याचे निवारण काय आहे? उत्तर: अनेकविध वाद विवाद का होतात? कारण देह अभिमान. जेव्हा देह अभिमान येतो तेव्हा अनेकविध वाद विवाद होतात. मायेची ग्रहचारी बसते. बाबा म्हणतात, देह अभिमानी बनू नका, देही अभिमानी बना आणि मग सेवेत लागा. आठवणीच्या यात्रेत राहा, तर मायाची ग्रहचारी बसणार नाही. ओम शांती. आज काही महत्वाचे मुद्दे बाबांनी सांगितले. बाबा श्रीमत देण्यासाठी आले आहेत आणि श्रीमत अर्थात श्रेष्ठ बनवणारी मत. श्रीमतावर जेव्हा चालतो तेव्हा आपलं जीवन आत्मा उच्च अर्थात श्रेष्ठ अवस्थेपर्यंत जाते. बाबा म्हणतात, वेळ कमी आहे आणि या वेळेला ओळखून आपल्याला आपलं जीवन सफल करायचं आहे. आणि हा सर्व अभ्यास बाबा म्हणतात गुप्त आहे. ज्ञान, योग, धारणा, सेवा हे जे विषय आहेत, या सर्वाला बाबा अभ्यास म्हणतात. आणि जो पण आपला अभ्यास आहे तो गुप्त आहे, आपापलं सर्वांचं खातं आहे. आज बाबांनी सेवेसाठी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर्व्हिसच्या वृद्धीसाठी, सेवेच्या सफलतेसाठी बाबांनी आज सांगितलं, सेंटर खूप आहेत, मुले खूप आहेत आणि भारताला स्वर्ग बनवण्यासाठी सर्वजण माझे मदतगार आहे. आणि म्हणून बाबा सांगतात, आपसात बसून तुम्ही निर्णय करा, एकमेकांना मत द्या, राय करा की प्रदर्शनीमध्ये कोणते चित्र ठेवायचे, प्रदर्शनी चित्रांची कशी बनवायची, किंवा न्यूजपेपरमध्ये बातमीपत्रामध्ये आपली बातमी कशी द्यावी, त्याच्यामध्ये कोणते चित्र द्यावे. बाबा म्हणले, आपसामध्ये याच्यावरती चर्चा करा. पुढे बाबा सांगतात, संमेलन करा आणि या कशा संमेलनाच्या द्वारे अनेक आत्म्यांना संदेश द्या. बाबा म्हटले, हे खूप मोठी ईश्वरीय सरकार आहे आणि यालाच बाबा पांडव सरकार सुद्धा आज म्हणतात. बाबा म्हणतात, जसं गव्हर्नमेंट असते आणि त्याचे वेगवेगळे प्लॅन्स असतात, तसं ह्या पांडव सरकारचे, ईश्वरीय सरकाराचे काही गोष्टी आज बनत आहेत. बाबा गुप्त रूपाने हे सर्व कार्य करत आहे. रुद्र हे शब्द वापरला जातो शिवपित्यासाठी. शिवबाबा आपले पिता आहेत, ईश्वर पिता, आणि ते शिव बाबा म्हणजेच रुद्र आहेत. म्हणून बाबा म्हणतात, मनुष्य अज्ञानाच्या झोपेमध्ये आहेत, त्यांना जागे करा, त्यांना हे सांगा. कधी कधी आपली सेवा खूप तीव्र वेगाने चालते आणि कधी कधी ग्रहचारी बसल्यामुळे सेवेची जी तीव्रता हवी ती नाही राहत. सेवेमध्ये अचानक काहीतरी विघ्न येतं, तर बाबा म्हणतात की मायामध्ये मूर्छित करते, बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करते, विघ्न टाकते. शास्त्रांमध्ये सांगतात की लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण मूर्छित झाला, तर बाबा सांगतात माया माझ्या अर्थात रामाच्या मुलांनाच बेशुद्ध करते. बाबांनी खूप सुंदर विस्तृत विश्लेषण त्याचं आज केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात की मनुष्य कुंभकर्णाच्या अज्ञानाच्या झोपेमध्ये आहेत आणि म्हणून शिवबाबांना यावं लागलं जाग करण्यासाठी. बाबा सांगतात की मनुष्य झोपेमध्ये आहेत म्हणून मला यावं लागतं, पण प्रेरणेद्वारे काहीच होत नाही. शंकराने सुद्धा प्रेरणेद्वारे विनाश केला असं म्हणतात, पण शंकराद्वारे नाही. बाबा म्हणतात ड्रामा, नाटकच असं आहे की विनाश हे निश्चित आहे. म्हणून बाबा म्हटले, मी वरून बसून काही प्रेरणा वगैरे करत नाही, मी येतो आणि ब्रह्मामुखाद्वारे ज्ञान सांगतो आणि ब्रह्मवत्सांना अर्थात ब्रह्मा कुमार कुमारींना समजावून योग्य बनवतो. बाबा पुढे सांगतात, ब्रह्माच विष्णू बनतात हे रहस्य तुम्ही मुलेच जाणता, अन्य कुणी नाही. कारण शेवटच्या जन्मात ब्रह्मा आहेत,
तेच पुढे विष्णू बनतात, नारायण बनतात आणि कंबाईंड स्वरूप विष्णू, आणि विष्णूच पुन्हा आत्म्याची कला उतरत उतरत शेवटच्या जन्मात प्रजापिता ब्रह्मा. तर हे रहस्य म्हणून शास्त्रांमध्ये दाखवतात की विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मा उत्पन्न झाले. तर ह्या सूक्ष्म गोष्टी बाबा आपल्याला समजावून सांगतात. कलियुग अजून 40,000 वर्ष बाकी आहे हे म्हणणं म्हणजेच काळोख्या अंधारात जाणं. अज्ञानाचा अंधार आहे, काळोखा अंधार, कलियुगाला 40,000 वर्ष म्हणणं. बाबा म्हणतात की 5,000 वर्षातच ही हालत आहे, ही अवस्था आहे, तर 40,000 वर्षात ही दुनियेची काय हालत होईल, काय अवस्था होईल. म्हणून हे चूक आहे. पुढे बाबा सांगतात बाहेर भाषण जेव्हा करतो आपण तेव्हा काय म्हणायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे. कुणी नवीन लोक ऐकण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या. बाबा म्हणतात सही घ्या, है ना, परिचय द्या बाबांचा आणि मग सही घ्या. तर अशा विस्तृत विश्लेषण बाबांनी आज सेवेसाठी सांगितलेलं आहे. मध्येच जेव्हा पक्ष्यांचा आवाज होतो, पक्षी भांडतायत, तर बाबा मध्येच मुरलीमध्ये म्हणतात बघा की हे पक्षी कसे आपसात भांडतायत. मनुष्यामध्ये तर समजण्याची बुद्धी आहे, 5 विकार मनुष्यामध्ये आहेत, आणि आज बाबा म्हणतात जनावरांची गोष्ट नाही, ज्ञान ऐकण्यासाठी मनुष्य बुद्धिवान आहे आणि मनुष्याने ज्ञानाला धारण करावं आणि स्वपरिवर्तन करावं. या ड्रामामध्ये रचयिता शिवबाबा आहे, निर्देशक डायरेक्टर शिवबाबा आहे, आणि शिवबाबांच्या म्हणण्यानुसार जर आपण वागलो, संस्कारांना धारण केलं, तर बाबा आपल्याला नवीन युगामध्ये घेऊन जातात. हा अंतिम वेळ आहे आणि ह्या जुन्या दुनियेची आता समाप्ती जवळ आहे. बाबा म्हणले मुलांना नशा पाहिजे, ज्ञानाचा नशा पाहिजे. सत्य ज्ञान शिवबाबा येऊन सांगत आहेत. तर ज्ञानाचा नशा, ज्ञानाचं आचरण आपल्यामध्ये पाहिजे. आणि मग बाबा म्हणतात मोठे मोठे चित्र बनवा, मुख्य मुख्य ठिकाणी लावा, आणि त्याद्वारे अनेक आत्म्यांना संदेश पोहोचेल. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण व नमस्ते. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याची नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, भारतात सुख शांतीची स्थापना करणे अर्थात स्वर्ग बनवण्याची मेहनत करायची आहे. आपसात सेमिनार करा, श्रीमतावर भारताची अशी सेवा करायची आहे जी बाबा आपल्याला सांगतात. दुसरा पॉइंट, सेवेची उन्नती करण्यासाठी व सेवेत उच्च पद प्राप्त करण्यासाठी देही अभिमानी बना, देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करा. ज्ञानाचे विचार सागर मंथन करायचे आहे. वरदानाचं पवित्रतेच्या आधारावर सुख शांतीचा अनुभव करणारे नंबर 1 अधिकारी भव. पवित्रताद्वारेच सुख आणि शांती प्राप्त होते. जे मुले पवित्रतेची प्रतिज्ञा नेहमी लक्षात ठेवतात की आपण बाबासोबत पवित्रतेची प्रतिज्ञा घेतलेली आहे, लक्षात ठेवतात, त्यांना सुख शांती आपोआप मिळते. पवित्रता नंबर 1, तर सर्व प्राप्ती पण नंबर 1. पवित्रतेचा पाया पक्का असेल तर शेवटी जरी आलो, लास्ट सो फास्ट जाता येईल, पुढे जाता येईल, पुढे नंबर मिळेल. बाबा म्हणतात या पवित्रतेच्या धर्मामध्ये स्थित राहा. काहीही झाले, म्हणतात धरत परिये धर्म न छोडिये, म्हणजेच काही जरी झालं, कितीही विघ्न व्यक्तीद्वारे, प्रकृतीद्वारे, परिस्थितीद्वारे जरी आले तरी स्थिर राहा. आपण केलेला पवित्रतेची प्रतिज्ञा धर्म सोडू नका. तर बाबा म्हणतात नंबर 1 अधिकारी बनाल.
आजचा सुविचार. व्यर्थापासून अलिप्त राहा, हेच खरे संत आहेत. सेंट अर्थात संत. व्यर्थापासून अलिप्त न्यारे राहा, तर आपल्याला बाबांत संत नाही तर देवताही बनता येईल. पुढे अव्यक्त इशारा बाबांनी सांगितलेला आहे. एकता आणि विश्वास यासाठी प्रत्येक मुलगा एकांतवासी एकता आणि विश्वास याद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी आज बाबांनी सांगितलं की एकता, इकॉनॉमी, एकनामी आणि त्याचबरोबर एकांतवासी अवतार बना. कारण एकांतवासी, एकनामी, इकॉनॉमी जर असेल तर आपण संघटित रूपात राहू शकतो. एकमेकांच्या विचारांना सन्मान द्या. आणि बाबा सांगतात अव्यक्त इशारा, एकमेकांना जेव्हा आपण इशारा करतो तो कळाला पाहिजे. संघटनामध्ये इशारा जर कळाला तर आपलं संघटन मजबूत बनेल आणि त्यामध्ये इशारा कळाल्यामुळे आपसामध्ये वादविवाद होणार नाही. आज या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे की देह अभिमानामुळे वाद होतात, त्यामुळे देही अभिमानी बना. गुप्त अभ्यास चालू ठेवा. सेवेच्या विविध प्रक्रिया, सेवेच्या विविध उन्नतीचे रस्ते बाबांनी आज सांगितले, त्यांनाही आज आपल्याला आचरणात आणायचं आहे. बाबा सांगतात की भारतामध्ये सुख आणि शांती होती आणि पुन्हा ती स्थापन करण्यासाठी आपण बाबांचे मदतगार आहोत. सेवेत उन्नती करायची आहे आणि अनेकांना जागृत करायचं आहे. काळोख्या अंधाऱ्या रात्रीतून त्यांना प्रकाशामध्ये आणायचं आहे. म्हणून बाबांनी पवित्रतेचा आपण आधार घ्यायला सांगितला. कारण पवित्रतेद्वारे सुख आणि शांती मिळते. पवित्रतेद्वारेच बाबा म्हटले की तुम्ही लास्ट जरी आलात, उशिरा जरी आलात तरी खूप पुढे नंबर घेऊ शकता. कारण नंबर 1 पवित्रता असेल तर नंबर 1 प्राप्ती पण व्हायला लागेल. मग पवित्रतेला हलवण्यासाठी माया विविध प्रकारे ग्रहचारी बसवण्याचा प्रयत्न करेल. तरीही मायाच्या अधीन न होता आपल्याला 5 विकारांचा त्याग करून बाबांच्या श्रीमतावर चालून संपूर्ण पवित्रतेच्या आधारे नंबर 1 अधिकारी बनायचं आहे. तर या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आजच्या महावाक्यांमध्ये बाबांनी सांगितलं आहे. आज आपण या सर्व होमवर्क, हा सर्व अभ्यास दिवसभर लक्षात ठेवून करायचा आहे. छान. ओम शांती.